वक्फ संशोधन विधेयकाविरोधात विविध संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत विधेयकाला विरोध करण्यात आला आहे। यात मूल निवासी मुस्लिम मंच, कुल जमाती तंजीम, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, भीम छावा संघटना, तेहरीक औकाफ ट्रस्ट, राष्ट्रीय इसाज महासंघ, ॲक्शन कमिटी आदी संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शैलेंद्र मोरे, संजय भिमाले, सलीम मुल्ला, इब्राहिम यवतमाळवाला, मुस्ताक काझी, सलीम मौला पटेल आंदोलनात सामील झाले होते। यातून मुस्लिम समाजाला नेस्तनाबूत करण्याचा सरकारचा डाव दिसून येतो असा आरोप यावेळी मुख्य संयोजक अंजुम इनामदार यांनी केला आहे। आज जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने धरणा आंदोलन आयोजित केलेला। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड एक अशी संस्था आहे ज्याचं नेतृत्व सर्व पंथांना मान्य आहे आणि मान्य असलेल्या अशा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, आज जंतर मंतरला त्याच्या समर्थनात आज पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना, मुस्लिमांच्या असू द्या, बौद्धांच्या असू द्या, दलितांच्या असू द्या, धर्मनिरपेक्ष पक्षाच्या असू द्या, सर्वांनी एकत्रित मिळून पुण्यामध्ये आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं ते आंदोलन आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत होतो। आपण पाहिलेलं असेल की ते जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीने 44 पेक्षा जास्त शिफारशी केलेल्या आहे आणि आम्हाला कोणालाही नरेंद्र मोदी असू द्या, भारतीय जनता पक्ष असू द्या, राज्याची सत्ता असू द्या किंवा केंद्राचा असू द्या, मुस्लिमांना या पक्षांवर अजिबात भरोसा नाही। तुम्ही दिलेला प्रस्ताव, तुम्ही जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीच्या माध्यमातून केलेला अहवाल मुस्लिम समाजाला मान्य नाही। आम्ही आमची वक्फ बोर्डाची 1 इंच सुद्धा जागा तुम्हाला मिळू देणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे की 70% जास्त तुम्ही लोकांनी आमच्या मुस्लिमांची वक्फ बोर्डची जमिनीवर तुम्ही डल्ला टाकला, तुम्ही त्याचं अतिक्रमण केलेलं आहे। ते जागा अगोदर तुम्ही खाली करून द्या, त्यानंतर मुस्लिमांच्या असलेल्या वक्फ बोर्डच्या जमिनीवर तुम्ही नवीन प्रस्ताव जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीच्या माध्यमातून आणला पाहिजे। पण तसं न करता जे शिल्लक राहिलेले त्या जागेवर सुद्धा तुम्ही तुमचा जर डोळा असेल तर तुमचा डोळा आम्ही त्या नजरेने आम्ही फिरून टाकायचं काम करू, कारण यावेळी आता मुस्लिम समाज ह्याला मान्य करणार नाही। कारण वक्फ बोर्डची जी जागा आहे, जमिनी ज्या असतात ते अल्लाहच्या नावाने दान केलेली जमीन असते आणि ते दान केलेल्या जमिनीवर कुणालाही अधिकार नसतो। मग ते मौलाना असू द्या किंवा ट्रस्टी असू द्या, ना त्याला घेण्याचा अधिकार असतो ना त्याला विकण्याचा अधिकार असतो। पण अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या मार्फत जे सध्या मुस्लिमांची छळवणूक करण्याचं काम सुरू आहे त्याला आम्ही हाणून पाडणार आणि आजच्या पुण्याच्या या आंदोलनामध्ये विशेषतः सर्व समाजाचे लोक, सर्व घटकांचे लोकांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे।